फक्त प्रश्न असा आहे की सर्वात मोठी बातमी जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला. कुठलाही शासनाचा अधिकारी मंत्री या अथॉरिटीला फोन करू शकत नाही आणि त्यामुळं अशा जात पडताळणी समितीच्या ज्या काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये बावनकुळे फोन करतात किंवा अजून कोणी मंत्री फोन करतात हे काही म्हणणं योग्य ठरणार नाही. कधीही जात पडताळणी जे विभाग आहे तो विभाग स्वतंत्र सर्वात मोठी त्या ठिकाणी त्याचे न्यायिक अधिकार आहेत. त्या अधिकाराच्या मधात कुणीच जाऊ शकत नाही. मी जरी महसूल मंत्री म्हणून प्रयत्न केला तरी त्याला अर्थ राहत नाही, कारण कुणीच त्या ठिकाणी त्या विभागाचे लोक त्या प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. तर मनोज जरांगे जे काय बोलले मला माहिती नाही, पण आता यामध्ये असं आहे की जात पडताळणी समितीने एखादा निर्णय घेतला असेल त्याला अपीलचे अधिकार हायकोर्टमध्ये आहे. तर त्यांना मुभा आहे, काही आता संपलं नाहीये सर्व. म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे. त्यामुळे जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. मला असं वाटतं तशी प्रक्रिया अवलंबली तर बरं होईल. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी स्पष्ट म्हणणं आहे की तुमच्या दबावामुळे अनेक सर्टिफिकेट बदलले गेले आणि आता मला सरकारला सांगायचं आहे की आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बावनकुळे हवेत ओबीसी हा वाद त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ना कुणा मंत्र्याला नाही. त्यामुळं जात पडताळणी हे स्वतंत्र काम करणारं त्या ठिकाणी आताच्या घडीची अर्धन्यायिक प्रक्रियेमधलं एक त्या ठिकाणी हा अर्धन्यायिक प्रकरण सारखे त्या ठिकाणी त्यांना निकाल करावे लागतात. त्यामुळे जात पडताळणीवर कोणी मंत्री फोन करेल आणि त्यांचं जात पडताळणी ऐकेल असं या राज्यात होत नाही, कुठल्याही राज्यात होत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं याचं काही जरांगीजीला वाटतं की बाबा काही आमच्या मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द झाले असतील ते कोर्टामध्ये दाद बांधू शकतात, हायकोर्टमध्ये त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळतो. आता ते जात पडताळणीला माहिती जे काही त्या ठिकाणी ती समिती आहे, जात पडताळणी समिती, ही समिती चेक करतं जे काही कुठल्या समाजाचे, मग ते ओबीसी समाजाचे असतील जे काय असतील. आता नेमकं मला त्या ठिकाणी हा डेटा आपण मिळू शकेल वेबसाईटवर की किती कुठल्या कुठल्या समाजाची जात पडताळणी रद्द झाली आहे. केवळ आता मराठा समाजाच्या लोकांची झाली का की इतर लोकांची झालेली आहेत, त्याचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी वेबसाईटवर घेता येईल. मला असं वाटतं डेटा येईल एखाद्या वेळी, तुम्ही घेऊ शकाल. तर मला असं वाटतं की जात पडताळणी समितीचे जे अधिकार आहेत ते अर्धन्यायिक अधिकार आहेत. त्याच्या अधिकारामध्ये कुणालाही सरकारला बोलायचा अधिकार नाही. मंत्री तर बिलकुलच त्या ठिकाणी फोन करू शकत नाही, कारण त्यांना तो असा अधिकार नाही. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी प्रमाणपत्र घेण्याच्या ऐवजी नंतर घेतल्याची मुभा पण होती प्रमाणपत्र सादर करण्याची. आता हे प्रकरण हळूहळू समोर येईल. मग याला काही जण राजकीय रंगभूमी पाहतात का की आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या गोष्टी समोर आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, आपण वारंवार रिपीट करताय की तुम्ही या प्रकरणामध्ये जात पडताळणी समिती ही स्वतंत्र अधिकार असलेली समिती आहे. यामध्ये कुठलाही मंत्री सरकारचा काही त्या ठिकाणी अधिकार नसतो. ती समिती त्यांच्याकडे असलेले डॉक्युमेंट पुरावे बघून निर्णय करतं. त्यामुळं आधी आपण कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी कमिटी ही आहे. त्यामुळं या व्हॅलिडिटी कमिटीने समजा किंवा जात पडताळणी समितीने जर समजा एखाद्या वेळी काही निर्णय दिला असेल, तो चुकला असं वाटत असेल, त्याला हायकोर्टमध्ये जाण्याची मुभा आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ठीक आहे, तो आरोप करणं त्यांचं काम आहे. आरोपावर काही उत्तर दिलं पाहिजे. माझी काही त्या ठिकाणी असं आरोप प्रत्यारोप रोज त्या ठिकाणी करण्यात माझं पिंड नाही, मला ते करायचं नाही. कुठल्याही जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर बावनकुळे असे बोलले हे करायचं नाही आहे. मला फक्त वस्तुस्थिती सांगायची आहे की जात पडताळणी ही स्वतंत्रपणे काम करणारी एक कमिटी आहे. त्याच्यात कुणालाही अधिकार नाही. कुणाला जर वाटतं की आमच्यावर अन्याय झाला तर हायकोर्टमध्ये तातडीनं त्याच्यावर सुनावणी घेता येतं किंवा हायकोर्टमध्ये अपील करता येतं. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी
त्यांनी काय बोलले यावर मी काय उत्तर वारंवार देणे काही योग्य नाही. मी जे माझ्याबद्दल सांगितलं की कुठल्याही मंत्र्यांना जात पडताळणी समितीला फोन करण्याचे सूचना देण्याचे अधिकार नाही. जरांगे पाटील असं देखील म्हणतायत की बावनकुळेमुळे मी देवेंद्र फडणवीस यांची इतकं वाटोळ करीन की त्यांना मोजता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांना बावनकुळे आताच्या घडीची सर्वात मोठी असं आहे, मी वारंवार सांगतो, जरांगे पाटील काय बोलले याचं उत्तर देण्याकरता खऱ्या अर्थाने मी त्याचं प्रत्युत्तर देणार नाही. मी वस्तुस्थिती सांगेल की वस्तुस्थिती ही आहे. सर्वात मोठी बातमी आता वस्तुस्थिती मी मांडली आहे, त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी काय बोलले याच्याबद्दल मला फार काही या ठिकाणी ते प्रत्युत्तराला जायचं नाही. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी